ख्रिस्तामध्ये सलाम आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। त्यावेळी आपण भक्तीला सुरुवात करूया आणि स्तोत्र संहिता 150 आपण बोलू। परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या कृत्यास्तव त्याचे स्तवन करा, त्याच्या दोन्हीच्या गुणानुसार त्याचे स्तवन करा, कर्णा वाजून त्याचे स्तवन करा, सताल व विना वाजून त्याचे स्तवन करा, डफ वाजून व नृत्य करून त्याचे स्तवन करा, तंतुवाद्य व बासरी वाजून त्याचे स्तवन करा, खणखणणारे टाळ वाजून त्याचे स्तवन करा, झणझणणारा झांजा वाजून त्याचे स्तवन करा। प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा। त्यावेळी आपण सुरुवातीची प्रार्थना करू। पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, तुझ्या नावाला मी मान महिमा आणि गौरव देतो देवपा, तुझी स्तुती करतो देवपा। या सुंदरच्या सकाळच्या वेळी देवपा तुझं नाव घेण्याची मला पुन्हा एक देवपा संधी दिली आहे। तुझ्या कृपेबद्दल दयेबद्दल मी तुझ्या मनापासून आभार मानतो। हो प्रभू परमेश्वर देवपा, मागील वर्षभर देवपा तो मला चांगल्या रीतीने सांभाळ केला, प्रत्येक अरिष्टापासून आमच्या सर्वांवर आलेल्या मोठ्या संकटापासून देवपा आमचा सांभाळ केला आणि हे नवीन वर्ष देवपा आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला जोडलं। या तुझ्या कृपेबद्दल दयेबद्दल मी तुझ्या मनापासून पुन्हा आभार मानतो देवपा। हो बापा, तुझ्या वचनाच्या ओढीने देवपा जमल्या प्रत्येकाला देवपा तुझ्या भयात आणि ज्ञानात वाढव देवपा। इथून प्रत्येक वेळ प्रत्येक समय तुझ्या हात देतो देवपा। ही लहानशी विनंती माझ्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रियनामाने मागतो म्हणतो आहे, आमेन। त्यावेळी आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 612 गीताचे बोल आहे, वर्ष नवे आले आहे। त्यावेळी आपण या गाण्याचे पुढारी पण कोरे आणि फॅमिली करतील। वर्ष नवे
प्रेसिडेंटचा मतांकिका गाऊन परमेश्वरावर आपला विश्वास प्रकट करू. मी शशांक देवाला विनंती करतो की त्यांनी याचे पुढारी पण करावे. यावेळेस आपण प्रेषितांचा मतांगीकार म्हणूयात व आपला ख्रिस्ती विश्वास जाहीर करूया. हे सर्व शक्तिमान देव जो पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करणारा, त्यावर मी विश्वास धरितो. आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया यासपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकी उतरला, तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, जो जीवितांचा व मेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. थँक्यू शशांक. यावेळी आपण आळीपाळीचे शास्त्रभाग वाचू. मी मिस्टर मिसेस प्रवीण चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी स्तोत्रसंहिता 133 आळीपाळीने वाचावं. स्तोत्रसंहिता 133 आपण आळीपाळीने वाचू. बंधूच्या ऐक्याची धन्यता. पहा, बंधूने ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत उघडलेल्या भौमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालीन जीवन देण्याचे ठरविले आहे. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वाद. थँक्यू प्रवीण अंकल. यावेळी मध्यस्थीची प्रार्थना करण्यात येईल. मी काळे अंकाला विनंती करतो की त्यांनी मध्यस्थीची प्रार्थना करावी. आपण प्रार्थना करू. परमेश्वर म्हणतो, हे इस्रायला, हे याकोबा, तू माझा आहेस. मी तुला तुझ्या नावानं हाक मारले आहे. ज्यावेळेस तू जलातून जाशील त्यावेळेस मी तुझ बरोबर असेल. ज्यावेळेस तू नद्यातून जाशील, नद्या तुला बुडवायच्या नाहीत. ज्यावेळेस तू आग्नीतून जाशील, अग्नी तुला भाजावायचा नाही आणि ज्वाला तुला पोळावायच्या नाहीत. अशाच प्रकारे परमेश्वरा, आजपर्यंत तू आमचा गेलं वर्षभर तू आमचा सांभाळ केलास. सर्व प्रकारचे आजार, रोग, राई, दुःख, कष्ट, संकट, अरिष्ट ह्या सर्वापासून आमचा सांभाळ केलास. आणि हे नवीन वर्षात पदार्पण करण्यास तो आम्हाला तुमच्या जिवंत नावात, तुमच्या जिवंत वचनात तो आम्हाला जीवन ठेवलंस. या महान दयेबद्दल प्रभू तुला धन्यवाद असो. गौरवी देवा, गौरव असो तुमच्या नावाला आता आणि सदा सर्व काळ परमेश्वरा. होय प्रभू परमेश्वरा, आज ह्या नवीन वर्षात आम्ही पदार्पण करत असताना परमेश्वरा, गेलं वर्षभर तो आमचा चांगल्या प्रकारे सांभाळ केलास म्हणून तुझे पुन्हा एक वार उपकार मानतो. धन्यवाद असो तुमच्या नावाला. या नवीन वर्षात तो आम्हाला सहाय्य करा, शक्ती द्या, सामर्थ्याचा पुरवठा करा. सर्व आजार, रोग, राई, दुःख, कष्ट ह्या सर्वापासून गेल्या वर्षभर तो आमचा सांभाळ केलास, त्याप्रमाणे ह्याही वर्षात तुम्ही आमचा चांगल्या प्रकारे रक्षण करा, अशी तुम्हाला नम्रतेची, आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. परमेश्वरा, आम्ही सर्वजण आता तुझ्या पवित्र मंदिरामध्ये एकत्रित जमा झालो आहोत. आम्ही नतमस्तक होऊन तुझ्या चरणाजवळ आलो आहे. तू आमच्या शरीराचा, मनाचा आणि अंतकरणाचा प्रत्येकाचा तू ताबा घे आणि आम्हाला परमेश्वरा हे नवीन वर्ष प्रत्येक लेकराला, प्रत्येक बंधू बहिणीला आणि वरिष्ठ माणसांना परमेश्वरा सुखा, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावं असं तुमच्या दयेने आणि कृपेनं होऊ दे. विशेष परमेश्वरा, आम्ही तुम्हाला विनंती करतो परमेश्वरा, आमचे पाळक साहेब ऑनलाईनवरून गेलं वर्षभर परमेश्वरा चर्च चालवत आहेत परमेश्वरा. त्याचप्रमाणे आमचे डीएस आणि बिशप हे सर्व तुझ्या कार्यामध्ये दंग आहेत परमेश्वरा. जरी परमेश्वर ह्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक सर्व लॉकडाऊन केलेलं आहे, कोणी चर्चला जाऊ शकत नाही किंवा जात नाही, तरी परमेश्वरा तू आम्हाला ऑनलाईनवरून सर्व तुझा उपदेश, तुझं वचन, तुझी गाणी, तुझे स्तोत्र गाण्यास म्हणण्यास तू आम्हाला ऑनलाईन दाखवलीस. आणि परमेश्वरा हे गेलं वर्षभर तू आमचा सांभाळ केलास, याबद्दल धन्यवाद असो. गौरवी देवा, गौरव असो तुमच्या नावाला. आमचे डीएस, आमचे बिशप, आमचे पाळक साहेब आणि आमचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि आमचे ऑफिसर बोर्ड, महिला मंडळ आणि MYF आणि तरुण संघ आणि परमेश्वरा ही लहान लेकरं, संडे स्कूल
परमेश्वरा हे सर्व व्यवस्थित सुरळीत आणि चांगल्या प्रकारे चालवलंच याबद्दल धन्यवाद असो. परमेश्वरा ख्रिसमसची प्रार्थना परमेश्वरा चांगल्या प्रकारे पार पडलेस. आमचे जे जे कार्यक्रम होते ते सर्व कार्यक्रम व्यवस्थित सुरळीत आणि चांगल्या प्रकारे पार पाडलेस. लोकांना टाईम दिलास, वेळ दिलास, संधी दिलीस आणि तुझ्या सानिध्यात राहण्यास त्यांना तू एकत्रित केलंस म्हणून तुझे उपकार मानतो. गौरवी देवा, ह्याही वर्षात परमेश्वरा तुम्ही आमच्या संगती राहा आणि हे कोरोना जे परमेश्वरा ह्या बदलापूरमध्ये मुंबईमध्येच नाही तर परमेश्वरा सगळ्या हिंदुस्थानात आणि सगळ्या वर्ल्डभर सर्व जगभर परमेश्वरा कानाकोपऱ्यात ह्याचा प्रचार झालेला आहे. परमेश्वरा ह्या आजारातून हे इस्रायलांच्या लोकांच्या वेळेस जी ती पिढा दिली होतीच त्या पिढ्याप्रमाणेच ही एक पिढा आहे. ह्या पिढीपासून तुम्ही आमचा आत्तापर्यंत सांभाळ केल्याचा म्हणून तुमचे उपकार मानतो. गौरवी देवा, गौरव असं तुमच्या नावाला आता आणि सदा सर्व काळ. परमेश्वरा आमच्या सर्व लेकरांचा, आमच्या सर्व लोकांचा तुम्ही चांगल्या प्रकारे सांभाळ केलासा आणि ह्या कोरोनापासून प्रत्येकाची मुक्तता केलीसा म्हणून तुला धन्यवाद देतो. गौरवी देवा, गौरव असं तुमच्या नावाला आता आणि सदा सर्व काळ. परमेश्वरा तुमचं नाव घेण्यास तू आम्हाला हे नवीन वर्ष दाखवलंस म्हणून तुझे उपकार मानतो. गेल्या वर्षभर परमेश्वरा आमचा सांभाळ केला म्हणून पुन्हा एक बार तुला धन्यवाद देतो. गौरवी देवा, आमचे पाळक साहेब यांना तुम्ही सहकार्य केलं सा आणि ऑनलाईनवर सतत आणि सतत सर्व प्रार्थना व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पार पाडण्यास त्यांना वेळ दिली सा, संधी दिली सा, आम्हालाही टाईम दिला सा आणि तुमच्या प्रार्थनेत राहण्यास, तुमच्या सानिध्यात राहण्यास तुम्ही आम्हाला संधी दिली, टाईम दिला, वेळ दिली म्हणून तुमचे उपकार मानतो. गौरवी देवा, विशेष करून प्रभू आम्ही आमची मंडळी, आमची लेकरं, आमचे महिला मंडळ, आमचा ऑफिशियल बोर्ड आणि आमचे पाळक साहेब हे सर्वांना तुझ्या स्वाधीन आणि अधीन करत आहे. परमेश्वरा प्रत्येकाच्या शरीराचा, मनाचा आणि अंतकरणाचा तुम्ही ताबा घ्या. आम्ही तुझ्या स्वाधीन आणि अधीन होतो. परमेश्वरा जगिक मोहापासून आणि सैतानाच्या मोहपाशातून तुम्ही आम्हा प्रत्येकाला परमेश्वरा सांभाळ केलासा म्हणून पुन्हा तुला धन्यवाद देतो. गौरवी देवा, गौरव असं तुमच्या नावाला. परमेश्वरा विशेष करून प्रभू परमेश्वरा तुम्हाला विनंती करतो, हा कोरोनाचा जो त्रास आहे हा त्रास लवकरात लवकर नाहीसा करा आणि या नवीन वर्षात कुठल्याही प्रकारचा हा कोरोना कुणालाही याचा बाधिकार न व्हावा असं तुमच्या दैनंदिन कृपेने ही पिढा, हे जो रोग आहे, हा जो आजार आहे हा काढून टाका, नाहीसा करा, जाळून टाका, ह्याला समुद्रात बुडवून ह्याचं नामशेष करून टाका अशी तुम्हाला नम्रतेची, आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो. परमेश्वरा सर्व वर्षभर परमेश्वरा सर्व गिरणी, कारखाने, कामगार आणि ऑफिस हे सर्व बंद आहे. परमेश्वरा लॉकडाऊन चालू आहे, कुणाला बाहेर जाता येत नाही, बाहेरून कोणी आत येत नाही, अशा प्रकारची ही परिस्थिती आम्ही वर्षभर परमेश्वरा घालवली. होय प्रभू परमेश्वरा, त्यात तुम्ही आम्हाला सहाय्य केलं सा. जीवनावश्यक वस्तू लागणारा सर्व पुरवठा तुमच्या स्वर्गीय भांडारातून तुम्ही आम्हाला केला सा आणि कुठल्याही प्रकारची आम्हाला तुम्ही उणीव किंवा कमतरता भासू दिली नाही, याबद्दल धन्यवाद देतो. परमेश्वरा गेलं वर्षभर तुम्ही आमची चांगल्या प्रकारे काळजी घेतली, याबद्दल गौरव देवा, गौरव असं तुमच्या नावाला. होय प्रभू परमेश्वरा, आता नवीन वर्षात तुम्ही आमचा चांगल्या प्रकारे रक्षण करा, आमचा सांभाळ केला. सर्व आजार, सर्व रोगराई, दुःख, कष्ट, संकट, अरिष्ट, जीव जंतू, किडामुंगी ह्या सर्वापासून आमच्या प्रत्येक जीवात्म्याचा तुम्ही सांभाळ करा. परमेश्वरा गौरव देवा, गौरव असं तुझ्या नावाला आता आणि सदा सर्वकाळ तुमच्या नावाला मान, महिमा आणि गौरव. चर्चच्या सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये परमेश्वरा प्रत्येक प्रिय बंधूला, बहिणीला आणि लेकरांना आणि वरिष्ठ माणसांना परमेश्वरा तुम्ही वेळ दिलीसा, संधी दिलीसा, हजर राहण्यास, उपस्थित राहण्यास तुम्ही त्यांना टाईम दिलंसा म्हणून तुमचे उपकार मानतो. तसंच परमेश्वरा हे नवीन वर्ष आम्हा प्रत्येकाला सुखा, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि आध्यात्मिकदृष्ट्या लाभाचं जावं असं तुमच्या दैनिक कृपेने होऊ दे. परमेश्वरा आमच्या मंडळीचा तुम्ही चांगल्या प्रकारे सांभाळ करा. या करोनापासून आजपर्यंत सांभाळलं म्हणून पुन्हा पुन्हा तुमच्या नावाला धन्यवाद देतो. गौरवी देवा, येणारं वर्षसुद्धा आम्हाला अशाच प्रकारे जावं असं तुमच्या दैनंदिन कृपेने होऊ दे.
विशेष करून प्रभू आमच्या मंडळीचा तुम्ही चांगल्या प्रकारे सांभाळ करा. सर्व प्रकारचं सहाय्य, शक्ती आणि सामर्थ्याचा पुरवठा करा. परमेश्वरा, तुमच्या वचनात, तुमच्या नावात, तुमच्या सानिध्यात तुम्ही आमचा प्रत्येकाचं रक्षण करा परमेश्वरा. आणि ही जी प्रार्थना करण्यास तुम्हाला वेळ दिली, संधी दिलीस, टाईम दिलीस, बाळासाहेबांना सुबुद्धी दिलीस आणि मला हे प्रार्थना करण्याची मला संधी दिली, याबद्दल तुमचे उपकार मानतो. गौरव देवा, गौरव असं तुमच्या नावाला, आता आणि सदा सर्व तुमच्या नावाला मान, महिमा आणि गौरव असो. विशेष करून प्रभू आमच्या मंडळीचा तुम्ही विशेष प्रकारे सांभाळ करा. सर्व प्रकारचे आजार, रोगराई, दुःख, कष्ट ह्या सर्वपासून प्रत्येकाचा सांभाळ करा, रक्षण करा, असं तुमच्या दयेनं आणि कृपेनं होऊ दे. आणि येणारं वर्ष हे सर्व कामाधंद्याचं, भरभराटीचं, आनंदाचं, आरोग्यप्राप्तीचं आणि आध्यात्मिकदृष्ट्या लाभाचं जावावं प्रत्येकाला, असं तुमच्या दयेने कृपेनं होऊ दे. आमच्या चर्चमध्ये तुझी सुख, शांती आणि समाधान असू दे. जे कोणी आजारी असतील, दुःखी असतील, कष्टी असतील परमेश्वरा, त्यांचा आजार, त्यांचं दुःख, त्यांचं कष्ट तुमच्या दयेने कृपेने काढून टाका. त्यांचा मार्ग मोकळा करा, त्यांच्या वाटा सरळ करा आणि परमेश्वरा त्यांना तुम्ही विशेष प्रकारे आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही त्यांना सहाय्य पुरवा, अशी ते मला विनंती करतो. आता जे जे प्रियजन येण्याच्या माझ्या ज्या ठिकाणी तुझ्या नावानं प्रार्थना चाललेल्या आहेत, त्या सर्व प्रार्थना तुमच्या दैनंदिन कृपेनं आशीर्वादित करा परमेश्वरा. होय प्रभू परमेश्वरा, ज्या हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, बिचाराला खेळून आहेत, त्यांचा बिस्तारा तुम्ही बदली करा परमेश्वरा. त्यांना तुम्ही सहाय्य करा, त्यांच्या मानेखाली हात घालून त्यांना उठवा आणि त्यांना पुन्हा एक वार ह्या जगामध्ये आपलं आयुष्य कंटण्याची तुम्ही त्यांना संधी द्या, वेळ द्या, फुरसत द्या, टाईम द्या आणि परमेश्वरा सर्व आजार आणि रोगराई ह्या सर्वापासून प्रत्येकाचं तुम्ही रक्षण करा. आमच्या आजपर्यंत झालेल्या, गेल्या वर्षभर झालेल्या सर्व पापाण्यांची क्षमा तुमचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र रक्ताच्या सिंचनानं परमेश्वरा आमच्या पापाण्यांची तुम्ही क्षमा करा. आणि परमेश्वरा नवीन वर्षात पाय टाकत असताना आम्ही जपून आणि व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे आमचं आचार विचार असावं, असं होऊ दे. विशेष करून प्रभू आमच्या चर्चमध्ये तुझी सुख, शांती आणि समाधान असू दे. आध्यात्मिकदृष्ट्या लाभाचं जावं, अशी तुम्हाला दे नम्रतेची, आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे. होय प्रभू परमेश्वरा, विशेष करून प्रभू आमचे पाळकसाहेब आणि त्यांचं कुटुंब आणि त्यांची फॅमिली आणि त्यांची लेकरं आणि त्यांचे नातवंड ह्यांचीही आठवण करतो. त्यांना तुम्ही सहाय्य करा, आरोग्य प्राप्त करून द्या, निरोगी सुदृढ ठेवा आणि तुमच्या दयेत, तुमच्या कृपेत, तुमच्या सानिध्यात तुम्ही त्यांचा सांभाळ करा, असं होऊ दे. तू म्हटलेलं आहेस परमेश्वरा, तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे, दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अरिष्टापासून तुझं रक्षण करेल, तुझ्या जीवाचं रक्षण करेल आणि इथून पुढचं सर्व जाणं येणं तुझं सुखा समाधानाचं आणि आनंदाचं कर. हे प्रभू तुमचं वचन आहे, त्या वचनाप्रमाणे तुम्ही आम्हाला सांभाळत आहे, म्हणून तुम्हाला धन्यवाद असो. तुझं वचन आहे प्रभू परमेश्वरा, तू आपली सर्व कार्य परमेश्वर असो म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. होय प्रभू, आम्हाला दुसरा मार्ग नाही, फक्त तुझाच मार्ग आहे आणि त्याच मार्गाने आम्ही आमची कार्य, आमची कामं तुझ्यावर सोपवलेली आहेत. तू आमची कार्य व्यवस्थित आणि सुरळीत आणि चांगल्या प्रकारे पार पाड, अशी तुम्हाला नम्रतेची, आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो. आता जे कोणी येण्याच्या मार्गावर आहेत त्यांनाही तुम्ही सहाय्य करा, त्यांचा मार्ग मोकळा करा, त्यांच्या वाटा सरळ करा आणि व्यवस्थित आणि सुखरूप त्यांना आमच्या चर्चमध्ये घेऊन या, अशी तुम्हाला विनंती करतो. ही लहानशी विनंती ख्रिस्त येशू जो तारणारा याच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून येशू ख्रिस्त. आमेन. थँक्यू अंकल. मध्यस्थीच्या प्रार्थनेबद्दल मी काळे अंकलचे मनापासून आभार मानतो. यावेळी उपासना संगीतामधून गीत क्रमांक 613 भक्तराज याहो, याचे पुढारी पण मी अँगल अँड फॅमिलीला सांगतो की त्यांनी त्याचे पुढारी पण करावे. उपासना संगीत गीत नंबर 613, नवीन वर्षाचं गाणं आपण गाऊ. भक्तराजी आहो करू जय जयकार.
राज याहो करू जय जयकार नव संवत्सर आला आला जयाचे जीवन प्रभू येशू झाला हिशेब तयाला काळाचा जयाचे जीवन प्रभू येशू झाला हिशेब तयाला काळाचा भक्त राज याहो करू जय जयकार नव संवत्सर आला आला ख्रिस्त शिष्य आम्ही सदा राहणारे सदाचे गाणारे जय गीत ख्रिस्त शिष्य आम्ही सदा राहणारे सदाचे गाणारे जय गीत भक्त राज याहो करू जय जयकार नव संवत्सर आला आला दास म्हणे प्रभू ओळखी आम्हाला आम्हीही प्रभूला ओळखितो दास म्हणे प्रभू ओळखी आम्हाला आम्ही प्रभूला ओळखितो भक्त राज याहो करू जय जयकार नव संवत्सर आला आला थँक्यू यंगणकरचे मी मनापासून आभार मानतो सुंदरशा गाण्याबद्दल. यावेळी शास्त्र वाचनाचा मनासाठी जो शास्त्रभाग निवडण्यात आला आहे लूक याच्या 2रा अध्याय आणि 7 ते 20 वचन. मी गायकवाड आंटीने विनंती करतो की त्यांनी हे वचन वाचावं. लूक रूढ सुवर्तमान याचा 2रा अध्याय 7 ते 20 आपण वाचूया. आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला. आणि देवदूत त्यांची स्तुती करीत म्हणाले, उर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेमात जाऊ व झालेली जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक ही त्यांना सापडले. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टी मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत परत गेले. यावेळी प्रेज अँड वर्शिप करावी होईल. प्रेज अँड वर्शिप करून देवावरील आपण विश्वास प्रकट करू. सुंदरशी गीत गाऊन परमेश्वराची स्तुती आराधना करूया आपण.
आपण नवजीवन धारामधून गीत क्रमांक 377 गाऊया. 377. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. समुद्र को जिसने दुभागा, जंगल में से मार्ग निकाला, समुद्र को जिसने दुभागा, जंगल में से मार्ग निकाला, जो वादों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. जो वादों को करता हो पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर
आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 610 610 हे गाऊया. जय जयकार करू, चला हो जय जयकार करू. जय जयकार करू, चला हो जय जयकार करू. जय जयकार करू, चला हो जय जयकार करू. परमेशाचे प्रेम जाणून गत दुःखे विसरू. परमेशाचे प्रेम जाणून गत दुःखे विसरू. गत दुःखे विसरू, चला हो जय जयकार करू. जय जयकार करू, चला हो जय जयकार करू. गत वर्षाचे देव निघाले अनुभव नित्य स्वरूप. गत वर्षाचे देव निघाले अनुभव नित्य स्वरूप. अनुभव नित्य स्वरूप, चला हो जय जयकार करू. जय जयकार करू, चला हो जय जयकार करू. नव संवत्सर आला तरी आशा नव्या धरू. नव संवत्सर आला तरी आशा नव्या धरू. आशा नव्या धरू, चला हो जय जयकार करू. जय जयकार करू, चला हो जय जयकार करू. सर्वदंतर टाळून ख्रिस्ती नित्य नवत्व वरू. सर्वदंतर टाळून ख्रिस्ती नित्य नवत्व वरू. नित्य नवत्व वरू, चला हो जय जयकार करू. जय जयकार करू, चला हो जय जयकार करू. ख्रिस्ता संगे इहलोकाचा सुखद स्वर्ग करू. ख्रिस्ता संगे इहलोकाचा सुखद स्वर्ग करू. सुखद स्वर्ग करू, चला हो जयकार करू. जय जयकार करू, चला हो जय जयकार करू. जय गीता ही हृदयी आपुली पृथ्वी व्योम भरू. जय गीता ही हृदये आपुली पृथ्वी व्योम भरू. पृथ्वी व्योम भरू, चला हो जय जयकार करू. जय जयकार करू, चला हो जय जयकार करू. यावेळी मी बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला वचनातून मार्गदर्शन करावे. आपण देवाच्या वचनाकडे लक्ष केंद्रित करूया, प्रार्थना करूया. आणि आजचं जे प्रतीक वचन आहे लोकऋषी वर्तमान याचा 2रा अध्याय आणि 7वं वचन. आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला, त्याला तिने पाळण्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. प्रार्थना करूया. प्रेमळ ईश्वरा दयाघना, आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो की या नवीन वर्षामध्ये तू आम्हा सर्व लेकरांना घेऊन आलास. या नूतन वर्षामध्ये आम्ही कशा रीतीने तुझ्या प्रकाशात वाटचाल करावी
आमच्या जीवनातल्या सर्व कृतीने कसं उंचवावं म्हणून या वचनाने आमच्या जीवनाला तू बोध करत आहेस. या बोधाचा आम्ही स्वीकार करावा आणि त्याप्रमाणे तुला अनुसरावा असा आशीर्वाद आम्हाला तू दे. वचन सांगण्यास समजण्यास तुझा आत्मा आम्हाला तू दे आणि हे वचन आमच्या दैनिक जीवनाकरता आणि आध्यात्मिक जीवनाकरता सदैव मार्गदर्शनाचं ठरू दे. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाद मागत आहे म्हणता ईश्वरा. 7व्या वचनाचा जो ब भाग आहे की ज्यावेळेस प्रवेश ख्रिस्ताने या जगामध्ये जन्म घेतला आणि त्यावेळेस जर कल्पना केली तर लोकांचे जे शब्द त्यांनी त्याला ऐकण्यास भाग पडलं तेच शब्द जणू आम्हाला नवीन वर्षाचा संदेश देत आहेत. केवळ नवीन वर्ष नव्हे तर नव्या कालखंडाचा देखील प्रारंभ आहे. म्हणून 2020 वर्षाच्या पहिल्या दिवशी ख्रिस्ताने जे शब्द जन्माच्या वेळी ऐकले होते ते पाहणे फार आध्यात्मिक मार्गदर्शनाचे होईल. आणि म्हणून ख्रिस्ताने सर्वप्रथम जे शब्द ऐकलेले आहे की ते म्हणजे त्याला जागा नाही, उतार शाळेत जागा नाही. म्हणून ख्रिस्त काही अस्वस्थ किंवा अस्थिर किंवा अशांत झाला नाही, कारण तो म्हणूनच तो शांतीचा राजा, अधिपती, शालोमचा राजा असा निश्चित ठरला आहे. म्हणून पुढील 33.5 वर्ष जे जीवन तो जगला त्या एकाच सिद्धांतावर, तत्वावर तो निश्चित जीवन जगला. त्याला जरी योग्य जागा मिळाली नाही तरी सुद्धा तो अस्वस्थ, अस्थिर किंवा अशांत झाला नाही. त्याप्रमाणे आम्ही हे जीवन जगत असताना आमच्या जीवनात जर या गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या नाही तर आम्ही देखील अस्वस्थ, अस्थिर किंवा अशांत होऊ नये. म्हणून या नवीन वर्षामध्ये वाटचाल ज्या परमेश्वराच्या पवित्र नामाने आम्ही करणार आहोत, या नवीन वर्षामध्ये वाटचाल करीत असताना जरी आम्हाला अशांत, अपयशी करण्यासारखी एकमेक गोष्ट म्हणजे आपल्या योग्यतेच्या जागेकरता अस्वस्थ होऊन उठणे, हे अगदी मनुष्याच्या जन्मापासून आलेले आहे. म्हणजे मनुष्याची इच्छा जर परिपूर्ण झाली नाही तर मनुष्य हा अशांत होतो, अस्वस्थ होतो, निराश देखील होतो. परंतु ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की नूतन जन्मलेलं जे बाळ आहे त्याच्या जन्मदात्रीच्या हातामध्ये त्याला जर जागा मिळाली नाही तर ते नवजात अर्भ कितीतरी अस्वस्थ होऊन उठतं. आणि याचा अनुभव अनेकांना देखील आहेच. जर बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही तर आम्ही अस्वस्थ होतो, अशांत होतो. चर्चमध्ये देखील अनुभव हाच आहे. लोकांच्या रविवारच्या उपासनाच्या जागा काहींच्या ठरलेल्या असतात आणि एखाद्या वेळी त्यांना उशीर होतो आणि दुसरी नवीन व्यक्ती त्यांच्या जागेत येऊन बसले तर लोक अस्वस्थ होतात, अशांत होतात. आणि काही जण एवढं करतात की जे त्यांच्या जागेवर बसलेले त्यांना देखील उठवतात. आणि मग परिणाम असा होतो की ज्या व्यक्तीला उठवलं त्या जागेवरून ती व्यक्ती पुन्हा चर्चला कधी येत नाही. तिचा तो अपमान झालेला असतो. तिला वाटतं की मी गरीब आहे, मी साधे सुधे आहे म्हणून या लोकांनी मला उठवलं, कारण मी सर्वांच्या आधी आलेले आहे आणि त्या जागेवर कोणाचा मालकी हक्क नसतो. पूर्वीच्या काळात देखील हाच प्रकार होता की उच्च जातीच्या लोकांना पुढची सीट प्राधान्य केले जात होतं आणि गरीब लोकांना खाली बसवलं जात असे. चर्चेसमध्ये देखील हा वाद होता. मी ज्या उपक्रम चर्चमध्ये सेवा केली तर जालन्याचे लोक भरपूर आहे आमच्या इकडे आणि त्या ठिकाणी मी पाहिले की त्या लोकांना तिथे बसून घेत नसत. बाकड्यावर किंवा खुर्च्यावर कोणाला बाकडे होते, बाकड्यावर बसायची परवानगी नव्हती. मग मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस म्हटलं तुम्ही लवकर येता तर तुम्ही बसा बाकड्यावर. नाही म्हणे आम्हाला हाकलतात. म्हटलं कोणी हाकलणार नाही. आणि त्यांनी बघितलं की त्या स्त्रिया बाकड्यावर बसलेल्या आहेत परंतु त्यांना कोणी हाकललं नाही, बोललं नाही. तेव्हापासून आजपर्यंत ते लोक त्या खुर्च्यावर बसतात, कोणी त्यांना उठवत नाही. कारण ते देवाचं मंदिर आहे. लोक अस्वस्थ होतात, निराश होतात आणि निघून जातात. म्हणून आम्ही जर आमच्या जागेवर कोणी बसलं तर आम्ही त्या प्रकारे वर्तणूक करू नये. स्वतः शांत होऊ नये, दुसऱ्यांना देखील अस्वस्थ आम्ही करू नये.
सार हाच आहे की जर योग्यतेची जागेची किमया फार मोठी आहे, ती जर मिळाली नाही तर शांती मिळत नाही, अशांती मिळते. म्हणून या वर्षामध्ये आम्ही वाटचाल करीत असताना योग्यतेची जागा जर मिळाली नाही तर अस्वस्थ, अस्थिर किंवा अशांत आम्ही होऊ नये. कारण ख्रिस्ताला देखील उतार शाळेमध्ये जागा नव्हती. ख्रिस्ताला जर विचार केला तर तो या जगाचा निर्माण करताय, सृष्टी निर्माण करताय, आम्हा मानवाचा देखील निर्माण करताय. हे सर्व पूर्ण जग त्याचा आहे, त्याचा अधिकार आहे. परंतु त्यालाच या जगामध्ये जागा नव्हती. त्याला जर जागा नाही, तो जर अस्वस्थ झाला नाही तर मग आम्ही अस्वस्थ नसतील का व्हावं? आम्ही देवाजवळ तीच विनंती करावी, देव आमचं सहाय्य निश्चित करेल. आणि शांतीची खरी गुरुकिल्ली तीच आहे. म्हणून प्रभू ख्रिस्त आम्हाला जो शांतीचा अधिपती, यशायाला म्हणतो शांतीचा अधिपती, तो शांतीचा अधिपती प्रभू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे ते या नवीन वर्षाच्या दिवशी की त्याला सुद्धा वर्षाच्या पहिल्या दिवशी योग्य जागा मिळाली नाही तरी सुद्धा तो अशांत झाला नाही. हेरोद राजा अस्वस्थ झाला ज्यावेळेस मागे ज्ञानी लोकांनी, ज्योतिष लोकांनी त्याला सांगितलं, विचारलं की एवढ्यांचा राजा जन्माला आला आहे, तो कुठे आहे. ती बातमी दिल्यावर तो अस्वस्थ झाला आणि त्याने शास्त्री याजक यांच्याकडून खरापणा पडताळून पाहिला. हेरोदाने ख्रिस्ताला त्याच्या राजासनाची जागा दिली नाही, त्यामुळे ख्रिस्त अस्वस्थ झाला नाही. पण हेरोद एवढा अस्वस्थ झाला की तो संतापला आणि त्याने बेथलेहेमातील 2 वर्षाच्या आतील सर्व लेकरांचा, सर्व मुलांची त्याने कत्तल केली. ज्यावेळेस योग्यतेची जागा मिळाली नाही या मानसिकतेमुळे आम्ही अस्वस्थ होतो, तेव्हा संताप, राग, क्रोध, गलबला, द्वेष, मत्सर, हेवा, तटफुटी, पक्षभेद आणि शेवटी अशांती यांचा जन्म होतो. म्हणून योग्य जागा मिळाली नाही तरी सुद्धा अस्वस्थ होण्याचे कारण नाही. दुसरा विचार आहे की दावीद हा पहिला संदेष्टा शमूएलाने स्वतः दावीदाला राज्याभिषेक केला, परंतु राजगादी त्याला मिळाली नाही. शाऊलाने त्याला कितीतरी वर्ष फिरायला लावलं. म्हणून दावीद राजा कधी अस्वस्थ झाला नाही. त्याने शांत राहून देवाची वाट पाहिली. ज्यावेळेस शाऊलाचा नाश गेला, लढाईमध्ये तो मारला गेला, त्याच वेळेस आम्ही पाहतो की दावीदाला जागा मिळाली. यामुळे शांतीचा अधिपती ख्रिस्त याने दावीदाच्या घराण्यात जन्म घेण्यास पसंत केले. या नवीन वर्षात तुमची स्वतःची जागा जरी तुम्हाला मिळाली नाही तरी घाबरून जाऊ नका. देव स्वतः ती तुम्हाला मिळवून देईल. आमच्या जीवनात आम्ही जे प्रॅक्टिकल जीवन जगतो त्या जीवनामध्ये बरेच असे प्रसंग घडतात की त्या प्रसंगामुळे आम्ही हतबल होतो. राग, द्वेष या सर्व गोष्टी उफाळून येतात आणि त्याचा परिणाम हा वेगळा होत असतो. म्हणून ख्रिस्त म्हणतो जरी ख्रिस्ताला जर मिळाले नाही, तो ख्रिस्त आमचा मालक आहे, स्वामी आहे, प्रभू आहे, त्याला जर ती जागा मिळाली नाही तर आम्ही देखील, तो अस्वस्थ झाला नाही, आम्ही देखील अस्वस्थ होऊ नये. म्हणून आम्ही घाबरून देखील जाऊ नये. देव स्वतः ती मिळवून देईल या विश्वासानं त्याच्याकडे जाणं, मागणं गरजेचं आहे. म्हणून योग्य तिची जागा मिळणार नाही अशा काही गोष्टी आहेत की भावभावना, लोकांच्या भावभावनात योग्य जागा मिळणार नाही म्हणून अस्वस्थ होऊ नका. शांत राहून देवाची वाट पाहणं गरजेचं आहे. अनेक प्रसंगामध्ये आम्हाला देखील वाटतं की आमचा सन्मान व्हावा, परंतु आमच्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं जातं आणि मग आम्ही आमच्या मनाशीच खूनगार बांधतो की आम्ही दुर्बळ आहोत, आम्ही अशक्त आहोत, आम्ही असे आहोत, तसे आहोत. नाही, आमचा देव आहे, तो देव या सर्व भूतलाचा राजा आहे, स्वर्गाचा राजा आहे. त्याच्याकडे आम्ही आमच्या गोष्टी मागाव्या. म्हणून आम्ही शांत राहून देवाची वाट पाहणं गरजेचं आहे. शास्त्री याजक कपटाने वागले. ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळी देखील वास्तविक त्यांनी मसीहाचे स्वागत करायला हवे होते, परंतु ते देखील कपटाने वागले. परंतु स्वागताऐवजी घात करणाऱ्यांना ते स्वामी झाले.
म्हणून ख्रिस्ताला त्यांच्या भावभावनात योग्य जागा त्यांना दिली नाही, म्हणून ख्रिस्त अस्वस्थ झाला नाही, तो शांत राहिला. या शास्त्री पुरुषांना या गोष्टी माहित होत्या की तारणारा जन्माला यायचा आहे. त्याचा तसा अभ्यास होता, कारण ते भविष्य 30 येण्यापूर्वी जवळजवळ 700 वर्ष अगोदर यशाया संदेश त्यांनी देखील केलं होतं. परंतु त्यांनी शास्त्री पुरुषांनी जे धर्मपुढारी होते त्यांनी आपल्या जीवनात ख्रिस्ताला त्या मसीहाला स्थान देण्याऐवजी त्याचा त्यांनी नकार केला. म्हणून ख्रिस्त हा अस्वस्थ झाला नाही. नव्या वर्षात हा अनुभव आम्हाला येऊ शकतो. तुमच्या जवळच्या माणसात त्यांच्या भावभावनात जागा मिळणार नाही. जर हे नवीन वर्ष आशीर्वादाची बनवायची असेल तर अस्वस्थ होऊ नका. स्मरण करा, आठवण करा, ख्रिस्ताला उतार शाळेत जागा नव्हती. शब्द, दुसरा एक भाग आम्ही बघू की शब्द, लोकांच्या शब्दात योग्य जागा मिळणार नाही. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आमचं गुणगौरव करावं, आमची स्तुती आराधना करावी. त्याकरता समर्पण हवं असतं. फळाची अपेक्षा न करता ज्यावेळेस आम्ही कार्य करतो त्यावेळेस लोक साक्ष देतात की ही व्यक्ती अशा प्रकारची आहे. म्हणून कुठल्याच प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता जे कार्य आमच्यावर सोपवलेलं आहे ते आम्ही प्रांजळपणे जर केलं तर लोकांच्या शब्दामध्ये आम्हाला जागा निश्चित मिळेल. कारण प्रवेश ख्रिस्ताला देखील लोकांच्या शब्दामध्ये जागा मिळाली नाही. त्याला खादाड, त्याला पाप्यांचा मित्र, सुताराचा मुलगा, भूत लागलेला असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याला अनेकदा शब्दात पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आणि नेहमी प्रवेश ख्रिस्ताला रागाचं, निर्भस्तनेचे आणि तुच्छतेचे आणि अपमानाचे शब्द ऐकावे लागले. परंतु ख्रिस्त शांत राहिला, म्हणून तो शांतीचा अधिपती ठरला. या नवीन वर्षामध्ये वाटचाल करीत असताना जे परमेश्वराच्या दयेने आम्हा प्रत्येकाला प्राप्त होणार आहे, जरी लोकांच्या शब्दामध्ये आम्हाला जागा मिळाली नाही, आमची शाब्दिक प्रतारणा जरी झाली, आम्हाला शब्दात पकडण्याचा जरी प्रयत्न होईल, रागाचं, तुच्छतेचं, अपमानाचे शब्द ऐकावे लागतील, तेव्हा शांत राहा. कारण या कॅरल पार्टीमध्ये देखील प्रसंग उद्भवला होता आणि मी देवाजवळ प्रार्थना केली. देवाने सांगितलं तुम्ही शांत राहा. आम्ही शांत राहिलो, कुठलंही प्रत्युत्तर दिलं नाही. आणि त्याचा परिणाम संपूर्ण कॅरल पार्टी आशीर्वादाची झाली. म्हणून जरी लोकांच्या शब्दामध्ये आम्हाला स्थान नसलं, प्रवेश ख्रिस्ताला देखील शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला, लोकांच्या शब्दामध्ये त्याला योग्य जागा मिळाली नाही, तरी देखील तो शांत राहिला. तेच अनुकरण आम्ही विश्वासाने, आम्ही जे त्याचे शिष्य आहोत, जे त्याला आम्ही फॉलो करतो, त्याच्या पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करतो, ती त्याची उदात्त विचारसरणी आम्ही अनुसरणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही देखील शांतच राहावं. कारण नवीन वर्षाचे आशीर्वाद यामध्येच आहे की जे यावर विश्वास ठेवतात. दुसरी एक गोष्ट आहे की विचार, लोकांच्या विचारात योग्य जागा मिळणार नाही. ख्रिस्तालाही 33 वर्षाच्या त्याच्या जीवन प्रवासामध्ये ख्रिस्त विरोधी विचार त्याच्या कुटुंबातून, त्याच्या समाजातून आणि त्याच्या शिष्यातून सहन करावे लागलेले आहेत. तेव्हा तो म्हणू शकला मी जगाला जिंकला आहे. त्याला लोकांच्या विचारामध्ये योग्य जागा मिळाली नाही तरी अस्वस्थ होण्याचं कारण नाही. कारण तीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. यश म्हणजे यशाची शांती. देवाचे सेवक स्पर्जन म्हणतात की जो विश्वास मला देवाबरोबर चालण्यास शक्य करीत आहे, तो विश्वास मला लोकांच्या विचारांना योग्य ती किंमत द्यायला शिकवेल. प्रवेश ख्रिस्ताला वागणूक, कधी कधी आम्हाला देखील वागणूक चांगली मिळत नाही म्हणून आम्ही निराश होऊ नये. प्रवेश ख्रिस्ताला देखील लोकांनी चांगली वागणूक दिली नाही. आपल्या सोकियांकडे तो आला, परंतु सोकियांनी त्याला स्वीकारलं नाही आणि त्याला कारण नसतानाही मरणदंडाची आणि तेही वधस्तंभाची शापित शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु ख्रिस्त क्षणभरही
विचलित झाला नाही, तो शांत राहिला. लोकांच्या वागणुकीने तो अशांत झाला नाही. ज्यांनी त्याचे अन्न खाल्ले त्यांनी त्याच्यावर लाथ मारली तरी सुद्धा तो शांत राहिला आणि म्हणूनच तो शांतीचा अधिपती झाला आणि देवाने त्याला सर्वश्रेष्ठ नाव दिलं. लोकांच्या वागणुकीवर तुमची आणि माझी शांती अवलंबून आहे. अवलंबून ठेवू नका. तर तुम्ही लोकांशी कसे वागता यावरच तुमची शांती अवलंबून आहे. पुन्हा एकदा मी तुमचा विचार मांडतो की लोकांच्या वागणुकीवर तुमची माझी शांती अवलंबून ठेवू नका. तर आम्ही त्यांच्याशी कशा रीतीने वागावं यावरच आमची मनस्थिती, यावरच आमची शांती अवलंबून असते. आणि म्हणून आज ख्रिस्ताच्या बाबतीत लोक डोळे असून देखील आंधळे होतात. म्हणून हे जे विचार आहेत त्या विचारांकडे आम्ही बारकाईने लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. जरी आम्हाला योग्यतेची जागा मिळाली नाही तरी आम्ही निराश होऊ नये. लोकांच्या शब्दामध्ये जरी आम्हाला जागा मिळाली नाही तरी आम्ही निराश होऊ नये. लोकांच्या विचारामध्ये आम्हाला जागा मिळाली नाही, लोकांच्या वागणुकीमध्ये आचरणामध्ये जरी आम्हाला जागा मिळाली नाही तरी आम्ही अस्वस्थ निराश होऊ नये. डोळे, पाचवीची गोष्ट आहे की डोळे. ख्रिस्ताच्या बाबतीत जे लोक डोळे असून आंधळे बनलेले, ज्यांनी त्याचे चमत्कार अनुभवले होते तेही ओरडले, त्याला वधस्तंभावर केला. जर प्रभू ख्रिस्ताला ज्यांनी त्या लोकांवर अतोनात उपकार केले तेच लोक ज्यांनी त्याच्या नावाचा जे घोष केला, होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवाद असो. 8 दिवसाच्या कालावधीनंतर आम्ही पाहतो की अपकाराचे शब्द त्यांच्या मुखातून निघाले की ते ओरडले की त्याला वधस्तंभावर ठेवा. कारण लोकांच्या डोळ्यामध्ये ख्रिस्ताला अविश्वासाची, असभ्यतेची अशी जागा मिळाली म्हणून तो अस्वस्थ झाला नाही. तो म्हणाला, ज्यांनी मला पाहिले त्यांनी पित्यालाही पाहिले. म्हणजे त्यांनी त्याला आपल्या डोळ्यात देवाची जागा दिली. त्यांनी एदेन पाहिली, कनान पाहिला. डोळा हा शरीराचा दिवा आहे. डोळे जर निर्दोष असले तर सर्व शरीर निर्दोष. डोळा जर सदोष तर सर्व शरीर भ्रष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आणि म्हणून लोक तुमच्याकडे कसे पाहतात हे महत्वाचे नसून तुम्ही लोकांकडे कसे पाहतात यावर तुमचे आशीर्वाद आणि शाप अवलंबून आहे. हे नवीन वर्ष आशीर्वादाचं, सुखाचं, समाधानाचं, आरोग्याचं, संरक्षणाचं, भरभराटीचं जायचं असेल तर तुमच्या योग्य जागेसाठी धडपडू नका. तर तुम्हाला तुमची योग्य जागा मिळाली नाही तरी शांत राहून एकच म्हणा, ख्रिस्ताला उतार शाळेत जागा नव्हती. देवा करू यवाश्वरी तुम्हाला मला आशीर्वाद दो. प्रार्थना करू. प्रेमळ ईश्वराला दयाघन आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो की 2000 वर्षापूर्वी तुला देखील उतार शाळेत जागा नव्हती. हे शब्द तू जन्मताच ऐकलेले आहेस. आज आम्ही हे जीवन जगत असताना लोकांच्या विचारात, लोकांच्या भावनेत, लोकांच्या आचरणात जरी आम्हाला जागा नसली तरी आम्ही अस्वस्थ होणे, निराश होणे. एकच शब्द आम्ही आठवावं की त्याला उतार शाळेत जागा नव्हती. त्या ख्रिस्ताला आम्ही ओळखणं गरजेचं आहे. त्या ख्रिस्ताच्या उदात्त विचारसरणीकडे या नूतन वर्षामध्ये आम्हा प्रत्येकाची इच्छा असते. आम्ही देखील सदिच्छा देतो की येणारे नवीन वर्ष तुम्हाला सुखा समानाचं लाभाचं जावं. तर त्या मागचं जे रहस्य आहे त्याचं स्मरण आम्ही करावं की त्याला उतार शाळेत जागा नव्हती. हे जीवन जगत असताना, अनेक कार्यक्रमात, अनेक प्रसंगातून वाटचाल करीत असताना अनेक ठिकाणी आम्हाला जागा मिळणार नाही तरी आम्ही निराश होऊ नये. लोकांच्या भावभावनेत आम्हाला स्थान मिळणार नाही, लोकांच्या वागणुकीमध्ये, आचरणामध्ये आम्हाला जागा मिळणार नाही तरी देखील आम्ही निराश होऊ नये, अस्वस्थ होऊ नये. कारण ख्रिस्ताने जे शब्द ऐकले बालपणात,
उतार शाळेत जागा नव्हती. तो ख्रिस्त त्यामुळे अस्वस्थ झाला नाही. लोकांनी त्याच्या सुख्याकडे तो आला तरी त्याला त्यांनी जागा दिली नाही. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप ठेवले तरी देखील तो निराश झाला नाही. आज आम्ही तोच आदर्श आम्ही बाळगावा, म्हणजे या नूतन वर्षामध्ये देवाकडून येणारे आशीर्वाद आम्हा प्रत्येकाला निश्चित प्राप्त होतील. म्हणून तुझी उदात्त विचारसरणीच आम्ही अंगी बाळगावी आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी. जीवनात कठीण प्रसंग येतील ते ओझं घेऊन आम्ही देवाचा धावा करावा आणि देवाला चालवावं. तो देव पवित्र आत्म्याद्वारे आमच्या अंतःकरणात त्याचं उत्तर निश्चित देईल. या विश्वासानं त्या दयाघनाची आम्ही प्रार्थना करावी. आम्ही अस्वस्थ होतो, निराश होतो, आम्ही आमचा न्याय कराव्यास उभा राहतो, परंतु हे सर्वस्व चुकीचं आहे. ज्या वेळेस अपमानाचे शब्द आमच्या कानावर पडतील, ज्या वेळेस निर्वस्तनेचे शब्द, कुस्तीतपणाचे विचार आमच्यावर येतील, त्यावेळेस ते सर्व प्रकरण आम्ही त्या सर्वसमर्थ ईश्वराच्या पवित्र चरणाजवळ आणणं गरजेचं आहे. तो देव आम्हाला योग्य उत्तर देणार आहे. तो म्हणत आहे की तुम्ही शांत राहा. ख्रिस्त शांत राहिला, आम्ही तेच अनुकरण करावं. सर्व ओझं ज्या ख्रिस्ताने आम्हाला आव्हान केले की तुम्ही मजकडी या, आम्ही त्याच्याकडे जावं, ते त्याच्या हाती सोपवावं. तो देव अद्भुत रीतीने आम्हाला चालवणार आहे, चालण्यास मार्ग दाखवणार आहे, चालण्यास शक्ती पुरवणार आहे आणि हाती घेतलेलं कार्य सर्व प्रकारे आशीर्वादाचं करणार आहे आणि सर्वांना आनंदित करणार आहे. त्या विश्वासात आम्ही जगावं, हा आशीर्वाद आम्हाला तू दे. या अनुषंगाने जर आम्ही वाटचाल केली तर खरोखर या नवीन वर्षातल्या भविष्यामध्ये देवाने ठेवलेले आशीर्वाद आम्हाला निश्चित प्राप्त होईल, की ज्याची आम्ही अपेक्षा करतो, ज्याबद्दल आम्ही इतरांना सदिच्छा देतो, की तो आशीर्वाद त्यांना देखील लाभावा. त्याच्या मागचं हे रहस्य आहे की ख्रिस्ताचे हे शब्द, हे वचन आम्ही आठवावं की त्याला उतार शाळेत जागा नव्हती. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रेरणावाद मागत आहे म्हणता येईल. यावेळी सूचना आहे. यावेळी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. या कठीण परिस्थितीमध्ये सर्वांनी मला सहकार्य केलं. सर्वांनी मी ज्या ज्या नोटीस त्यांना पाठवत होतो ऑनलाईन सर्व्हिसबद्दल, त्या ते काळजीपूर्वक ऐकत होते, त्याप्रमाणे चालत होते. आणि मी यावेळी धीवर फॅमिलीचे मनापासून आभार मानतो की त्यांनी खरंच या ऑनलाईनसाठी आम्हाला योग्य असं सहकार्य केलं. ससांनी वेळातला वेळ काढून त्या ज्या मी त्यांना रेकॉर्डिंग देत होतो त्या ऑनलाईनमध्ये देत होते मला पाठवून. तसंच मी रॉनीचे देखील मनापासून आभार मानतो. तो देखील आम्हाला वेळोवेळी सहकार्य करायचा, तेव्हा आपल्या कामातून आम्हाला वेळ देऊन जे एडिटिंग करायचं होतं ते करून मी ज्या ऑनलाईन सर्व्हिसेस मोबाईलवर पाठवायचो ते त्यांचे रॉनीचे आणि ससांचे त्याच्यामध्ये मोठा हिस्सा आहे, मोठा भाग आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. यावेळी गाणार्पण होईल उपासना संगीतामधून गीत क्रमांक 615 हे होईल. हे काळ तरुवर नूतन वर्ष. याचे पुढारी पण दिवर अँड फॅमिली करतील.
डीवर फॅमिलीचे मी मनापासून आभार मानतोच कारण त्यांनी सुंदरसे गीत गाऊन स्तुती आराधना केली। यावेळी दानार्पणावर प्रार्थना होईल। मी एंगणकरांना विनंती करतो की त्यांनी दानावर प्रार्थना करावी। पवित्र पवित्र सणाच्या परमेश्वर देव बापा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव सदा सर्व काळ असो। आज या सकाळच्या प्रसंगी ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तू आम्हाला सर्वांना एकत्र केलंस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो। प्रिय प्रभू, हा दिवस तू आमच्या आयुष्यात जोडलास, तुझ्या नावाची आम्ही प्रस्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो। स्तवनात बसणारा तू परमेश्वर देव बाप आहेस, स्वर्गात तू आहेस प्रिय प्रभू, आणि आम्ही तुझं प्रार्थना करतो की ह्या नवीन वर्षात तू आम्हा प्रत्येकाचा सहाय्यमत कर। जेथे कुठे तुझ्या नावाने ह्या जगात सर्व ठिकाणी प्रार्थना चालू आहेत, त्या सर्व ठिकाणी तुझ्याच नावाचं गौरव केलं जातं। प्रिय प्रभू, आम्ही विशेष करून प्रार्थना करतो आमच्या चर्चसाठी, बदलापूर मराठी चर्च, मेथोडिस्ट चर्च, आमचे पालक रेव्हरंड सतीश मिरजकर यांच्यावर तो आशीर्वाद पाठवू, त्यांना तो आरोग्य दे आणि मंडळी चालवत असताना लागणं ज्ञान बुद्धी सामर्थ्य त्यांना तू दे। त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या आप्तजनावर तो आशीर्वाद पाठवू। त्याचप्रमाणे आमच्या मंडळीतील प्रत्येक सभासदावर तो आशीर्वाद पाठवू, प्रत्येकाचं तू सहाय्य आणि मदत कर। प्रिय प्रभू, आमच्या मंडळीतील महिला मंडळ, तरुण संघ आणि संडे स्कूल या सर्वांचे शिक्षक वर्ग या सर्वांना तू आशीर्वाद कर। आणि प्रिय प्रभू, होणारे येणारे भावी आधारस्तंभ ह्यातून तू येऊ दे आणि प्रत्येकाचं तू सहाय्य आणि मदत कर। प्रिय प्रभू, आम्ही तुझं प्रार्थना करतो की आमच्या मंडळीची अधिक आणि अधिक वाढ कर। जरी आम्ही संख्येने लहान आहोत तरी प्रिय प्रभू, तुझा आशीर्वाद आमच्या मंडळीवर आहे। आम्हा सर्वांचं तू सहाय्य आणि मदत कर। प्रिय प्रभू, ह्या नवीन वर्षी नवीन निश्चयाने आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत आणि आम्ही केलेले नवीन निश्चय आम्ही तुला प्रॉमिस केल्याप्रमाणे पाळावेत, म्हणून तू आमचं सहाय्यमत कर। आम्ही रोज शास्त्रवाचन करावं, रोज तुझी प्रार्थना करावी आणि त्याचप्रमाणे ते गाणे गावेत आणि तुझी स्वार्थ आमच्यापुरतीच नाही परंतु इतरांना सांगावी, म्हणून तू आमचं सहाय्यमत कर। गत वर्षात आम्ही पाहिलं प्रभू की तू आमचं सर्व प्रकारे सहाय्य आणि मदत केलेलं आहेस। आजारी लोकांसाठी आम्ही प्रार्थना केली, अडचणीत असलेल्या लोकांसाठी प्रार्थना केली आणि निरनिराळ्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना केली। ती प्रार्थना तू ऐकलीस, याबद्दल मी तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो। प्रिय प्रभू, गेल्या वर्षी करोनाच्या महासाथीमुळे पुष्कळशे तुझे चर्च सैतानाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु ऑनलाईन सर्व्हिस प्रिय प्रभू तू चालू केलीस आणि हजारो लाखो लोकांनी तुझी स्वार्था घरोघर आणि जगाच्या कान्याकोपऱ्यात ऐकलेली आहे। आम्ही तुझं त्याच्यासाठी उपकार मानतो। प्रिय प्रभू, तू ये आणि तुझी दया तुझी कृपा आम्हा सर्वांना दे। उत्तर प्रदेशासाठी आम्ही प्रार्थना करतो की त्या ठिकाणी तुझे चर्चेसची मोडझोड चालू आहे, जाळपोळ चालू आहे। प्रिय प्रभू, ह्या सैतानी लोकांना समजू दे की तू जिवंत परमेश्वर देव आहेस आणि तुझे आम्ही लोक आहोत आणि ते छळ करतात, त्यांना समजत नाही। प्रिय प्रभू, तू ये आणि त्यांना तू आळा घाल आणि तुझे जे स्वार्थी त्या ठिकाणी स्वार्थ सांगत आहेत त्यांचं तो संरक्षण कर आणि त्या सर्वावर तो आशीर्वाद पाठवू। आमच्या अवतीभोवतीची परिस्थिती आम्ही पाहतो, जगात नेहमी या ठिकाणी अशांतता पसरलेली आहे। प्रिय प्रभू, ह्या नवीन वर्षात तू शांतता प्रस्थापित कर। तुझ्या शास्त्रवचनाप्रमाणे सर्व काही घडत आहे आणि त्याचप्रमाणे आम्हाला कळून चुकलेलं आहे की तू दुसरं येणं तुझं जवळ आलेलं आहे। प्रिय प्रभू, आम्ही आमच्या अंतकरणाची तयारी करावी, म्हणून तू आमचं सहाय्यमत कर। जन्मल्यापासून आतापर्यंत आमच्याकडून झालेल्या सर्व पापांची तू क्षमा कर। प्रिय प्रभू, तुझ्या शास्त्रवचनात सांगितलेलं आहे की सुगी सरली हंगाम आटोपला, परंतु आमचं तारण झालं नाही आणि जर आमचं तारण झालेलं नाही आणि तू आलास तर आम्हाला नरकात जावं लागेल। प्रिय प्रभू, प्रत्येकाचं तारण तू होऊ दे आणि कळत न कळत आमच्याकडून झालेल्या सर्व पापांची तू क्षमा कर। एखाद्या पापाची क्षमा मागितली राहून गेली असेल तर त्याची तू क्षमा कर। प्रिय प्रभू, तू ये आणि पुन्हा एक वर आम्ही प्रार्थना करतो की या नवीन वर्षात तू आम्हा सर्वांना सुखी आणि निरोगी ठेव आणि आमचं प्रत्येकाचं सहाय्यमत कर। आमच्यातील काही लोक तुझ्याकडे आलेले आहेत, दुःखित कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना करतो प्रिय प्रभू की त्यांचं तू समाधान कर, त्यांच्या कुटुंबावर तू आशीर्वाद पाठव। आणि प्रिय प्रभू, इथून पुढे आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो की आमच्या चर्चमधील सर्व लोक, आमचे पालक साहेब आणि आमचे सर्व सभासद या सर्वांना ह्या नवीन वर्षी सुखी आणि निरोगी ठेव। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तो आहे, आमेन। थँक्यू अंकल। यावेळी आपण प्रभूची प्रार्थना म्हणू। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्यावर ऋणी असून सोडले आहे तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन।
मिळांचा महान मेंढपाळांचा तारणारा उद्धारक प्रवेश ख्रिस्ताची कृपा देवजुबाब याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची प्रेमळ संगती आपणाबरोबर आणि देवाच्या सर्व लहान थोर प्रिय लेकरांबरोबर इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. मंडळीला माझ्या संपूर्ण कुटुंबातर्फे आणि पास्टर कमिटीतर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.